अजित पवारांच्या विमान अपघाताचा असा तपास होणार आहे, समोर येत आहे। साइट इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन ब्लॅक बॉक्स मधला जो डेटा आहे तो रिकव्हर करायला सध्या सुरुवात झाली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पुण्यातून अक्षय बडवे। अक्षय, नेमकं काय समोर येण्याची शक्यता आहे? ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि तपासाला वेग आलाय। ही लेयर तपास जो आहे तो केला जाणार आहे। यातला पहिला टप्पा म्हणजे याच्यातली पहिली जी लेयर आहे ती साइट इन्व्हेस्टिगेशन आणि ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी आहे, ती जी आता सुरुवात झालेली आहे। ब्लॅक बॉक्समधला जो डेटा आहे तो आता रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आहे। याच्यातला दुसरा लेयर म्हणजे असा आहे की जे विमानाचे अवशेष आहेत ते आता प्रयोगशाळेत पाठवले जातील आणि त्यानंतर त्याच्यावर एक ॲनालिसिस म्हणजेच एक विश्लेषण जे आहे त्या या सगळ्या जोडलेल्या विमानांचं जे पडलेल्या विमानाचं आहे ते केलं जाईल। आणि तिसरा जो आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा लेयर आहे, ज्याच्यामध्ये अहवाल जो आहे त्या या पहिल्या दोन्ही लेयरच्या आधारे जो आहे तो करण्यात येईल आणि त्या अहवालामध्ये प्राथमिक कारण जे आहे ते विमान अपघाताचं ते समोर येईल। हा फक्त प्राथमिक म्हणजेच प्रिलिमिनरी रिपोर्ट असेल, मात्र अंतिम अहवाल यायला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे। कारण आपण जर बघितलं तर अहमदाबाद विमानाच्या दुर्घटनेत सुद्धा अंतिम अहवाल जो आहे तो यायला बराच वेळ लागला होता। प्राथमिक अहवालावर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिरत होत्या, त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताचा सुद्धा आता 3 लेयर तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। त्यातला पहिला टप्पा म्हणजे साइट इन्व्हेस्टिगेशन आणि ब्लॅक बॉक्स रिकव्हरी जी पूर्ण झालेली आहे, त्याच्यातला डेटा एकदा डिकोड झाला त्याच्यानंतर पुढचे सगळ्या ज्या लेयर्स आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि साधारण पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट जो आहे तो येईल आणि त्यानंतर अंतिम अहवाल कधी येईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्यापूर्वी या तिन्ही लेयरपैकी आता पहिली लेयर जी आहे ती आता सुरू झालेलं आपण म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच अक्षय, या अहवालाला डिकोड केल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।